नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला भगवान महादेवाचे 12 ज्योतिर्लिंग जे आहेत त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी सगळ्यात पहिलं ज्योतिर्लिंग ते म्हणजे सोमनाथ। त्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कशी झाली याविषयी थोडक्यामध्ये आपण माहिती बघणार आहोत। सौराष्ट्र देशे विशदे तीरम्ये ज्योतिर्मयं चन्द्रकलावतंसं भक्तिप्रदानाय कृपावतीर्णं तं सोमनाथं शरणं प्रपद्ये। सोमनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिल्या नंबरचं ज्योतिर्लिंग आहे। दक्ष प्रजापतींनी अश्विनी, भरणी इत्यादी 27 कन्यकांची चंद्रमासी लग्न लावून दिली। या 27 पत्नीपैकी चंद्रमाची अत्यंत आवडती अशी एकच बायको होती, तिचं नाव होतं रोहिणी। रोहिणी वाचून त्याला चैन पडत नसे, करमत नसे। ती देखील त्याला आपल्या डोळ्यातील काजळाप्रमाणे जपत असे। ती नेहमी त्याच्या दृष्टीच्या टप्प्यात राहत असे। इतर तिच्या सवतींना दुःख होई। एक दिवस त्या आपला पिता दक्षाकडे गेल्या आणि त्यांनी सर्व ही दुर्दशा दक्षाला सांगितली। त्याला अत्यंत वाईट वाटलं। जायबाई बापूंना 2 उपदेशाच्या गोष्टी सांगाव्या म्हणून त्यांनी मुलीला परत सासरी पाठवून दिलं आणि नंतर ते स्वतः आले आणि चंद्राला दक्ष प्रजापतीने सांगितलं की चंद्राचे रोहिणीबद्दलचे प्रेम आणि आसक्ती यत्किंचितही अंतर पडले नाही, उलट ते वाढतच गेले। दक्ष प्रजापतीने सांगितलं की जावई बापू, तुम्ही सगळ्या मुलींना सर्व समान वागणूक द्या, सगळ्यांना प्रेम लावा, पण त्याच्यामध्ये काही फरक पडला नाही। पुन्हा मुली आपल्या बापाकडे धावल्या। आता दक्षाला राग आला। तो चंद्राला म्हणाला, चंद्रमा, मी तुला कितीदा सांगितले तू आपल्या सर्व स्त्रियांना सारखे वागव, पण तू काय ऐकत नाहीस, तुझं नशीब। तर त्या ठिकाणी दक्ष प्रजापतीने चंद्राला श्राप दिला की तू क्षयरोगी होशील, असा मी शाप देतो। शाप देताच क्षणभरामध्ये त्याचं शरीर क्षयग्रस्त झालं। चंद्र क्षीण होताच सर्वत्र हाहाकार माजला। सर्व देव ऋषी मुनी हाय हाय करू लागले व म्हणू लागले की हा चंद्र आता कसा बरा होईल। चंद्राने इंद्रादी सर्व देव ऋषी मुनी यांच्या समक्ष आपले गाराने वेशीवर टांगले। ते सर्व चंद्राला घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले। ब्रह्मदेवाने त्यांचे घराणे ऐकले आणि ते म्हणाले, आता झालं ते झालं, त्याला इलाज नाही, पण आता चंद्राला घेऊन तुम्ही सर्वांनी प्रभास क्षेत्री जावे, मृत्युंजय मंत्राचा विधीपूर्वक जप करावा, भगवान शंकराची आराधना करावी, आपल्या समोर शिवलिंगाची स्थापना करा, चंद्राला तिथे तपाला बसवा, त्याने भगवान प्रसन्न होतील आणि चंद्रमा क्षय रोग त्याचा निवृत्त होईल। त्याप्रमाणे चंद्र तप करू लागला। भगवान शंकर प्रसन्न झाले, म्हणाले, चंद्रा, मी तुझ्या तपाने संतुष्ट झालो आहे, तू एखादा वर मला माग। चंद्र म्हणाला, देवा, मला क्षमा करा, माझा क्षयरोग मिटवा। सदाशिव म्हणाले, चंद्रा, शुद्ध पक्षात तू कलेकलेने वाढशील आणि कृष्ण पक्षामध्ये कलेकलेने क्षीण होशील। चंद्राच्या भक्तीने निर्गुण निराकार सदाशिव प्रसन्न होऊन सगुण साकार झाले आणि तेथील लिंग सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले। या सोमनाथाची पूजा केल्याने क्षय आणि कुष्ठादी रोगांचा नाश होतो। देवानी तेथेच सोमकुंडाचीही स्थापना केलेली आहे, ज्याच्यात भगवान शिव व ब्रह्मदेव वास करतात। तेथेच पापनाशन नावाचे चंद्रकुंड आहे। या कुंडामध्ये सलग 6 महिने स्नान केल्याने असाध्य रोगही बरे होतात। असा हा 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिले ज्योतिर्लिंग असणारं सोमनाथ, या सोमनाथाची उत्पत्ती आणि त्याचा महिमा आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये बघितलेला आहे। शुद्ध पक्षामध्ये चंद्र वाढत जातो, शुद्ध पक्षामध्ये कलेकलेने तो वाढतो आणि कृष्ण पक्षामध्ये कलेकलेने क्षीण होतो, असं भगवान शंकराने त्या चंद्राला त्या ठिकाणी वरदान दिलेलं आहे। आणि मग भगवान शंकराच्या भक्तीने, तपाने चंद्र हा आपल्या सासऱ्याने म्हणजे दक्ष प्रजापतीने त्याला दिलेल्या श्रापापासून मुक्त झाला। असं हे ज्योतिर्लिंग आणि त्याचा महिमा आपण या ठिकाणी बघितला। अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।